नमस्कार मंडळी. आता उठलेलो आहे आणि उठल्यानंतर आता सगळ्यात पहिलं काम राहतं म्हणजे ॲलेक्सला फिरवायचं. ॲलेक्सला फिरवायला जायचं आहे आता. आता सगळे उठलेले घरामध्ये, आज लवकरच उठले कारण की आज वटपौर्णिमा होती म्हणून. आणि अरे आज आहे वटपौर्णिमा म्हणून आणि सगळ्यांना तयारी वगैरे करायची आहे. आज स्वयंपाक काय आहे? आज पुरणाची पोळी वगैरे राहणार आहे, आंब्याचा रस आहे, अजून बरंच काही आयटम राहणार आहे खायला वगैरे. आज तर काही खायचं टेन्शन नाही. आज खायला काही टेन्शन नाही. आता ॲलेक्सला फिरवतो. आता 7:30 वाजलेले. ॲलेक्सला फिरवतो पहिले, नंतर पुढचं दाखवतो मग काय काय नाही. काय तयारी आपल्याला. मला पण उपास राहणार आहे का नाही ना? नको मग 7 जन्म तुला मी सहन करन 7 जन्म. बाप रे, ये घोर अत्याचार मेरे पे नाही करना. नाही धरायचा आपलं उपास वगैरे. आपण काय उपास धरायच्या म्हणजे आपण नाही धरू शकत उपास वगैरे कधी. चला पहिले ॲलेक्सला फिरवायला जातो आता मी, मग बघू पुढचं काय प्लॅन आहे काही नाही. आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे, तयारी झाली आहे. या बायांनी तयारी करायला कमीत कमी 2 तास लावले. आता वाजले 11 वाजले. आता 10:30 वाजले. 10:30. एवढा टाइमपास तुम्हाला सांगतो. करून एवढा टाइमपास केला यांनी. आता मम्मी आलेली, मम्मीची तयारी तुम्हाला दाखवतो. मम्मी कशी दिसते. मम्मी इकडे कशी दिसते? बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे लागतो बहिणी लागते. इकडे मम्मी, तू का बरं तयार झाली आज सांग मला. बरं सावित्री पौर्णिमा आहे म्हणून तयार झालं. आता चाललंय दोघं काहीतरी पाप केला असन. आम्ही 7 जन्मासाठी तुम्ही भेटणार आहोत. एका जन्मामध्ये नाही वाटतं, आणि 7 जन्म, बाप रे बाप. एक जन्म बी लय होऊन जातो. आता हे निघायला रेडी आहे. त्यांची तयारी झालेली आहे सगळ्यांची. बाहेर वहिनी ते येऊन थांबलेले आहे, त्यांची बी तयारी झालेली आहे. यांचा टाइमपास काय होत नाही पण टाइमपासची गोष्ट नाहीये. हा, किती वेळा टाइमपास चाललाय यांचा. कशी दिसते मम्मी दाखव इकडं. गोल्डन साडी चांगली दिसते. कोमल ठीक आहे, तू ठीक दिसते. माहिती मला ठीक दिसते तू. काय आरती दुकानी आणलं. ओम अशा पद्धतीने सगळं पाणी वगैरे साचलंय. पण बायांचं कष्ट त्यांच्या नवऱ्यांसाठी 7 जन्मापर्यंत, म्हणून त्यांचं पा चला दुर्गाची सुरुवात. मात्रे मात्रे वारी वारी मरणा देवारी आरी पडतो आता संकट निवारी.
आज आता जेवायला बसतोय. आता जेवायला झालेलं आहे, ताट वगैरे वाढून झालंय. पुरणपोळी, रस, भजे, भात, पापड असे सगळं झालेलं आहे. हे बघा. अरे दाजीला काय भूक कंट्रोल आहे ना, म्हणून दाजी पहिलेच बसून गेले जेवायला. तुमची वाट बघून थकलो. हा, दाजी म्हणताय तुम्हाला यायचं काही नाही वाटतं, मग मी बसून जातो जेवायला. दीदी बी बसून गेली जेवायला. दीदीने मी काय वाट पाहिली नाही. दीदी कसं आहे? गरम आहे. गरम आहे. गरम आहे. पप्पा कुठे? मम्मीच्या हाताची पुरणपोळी मला लय आवडती. एकदा व्हिडिओ टाक मम्मी तुझी पुरणपोळी कशी फुगते मला पाहिजे. चल टाक बरं का गॅसवर. चल. आईला आईला हुवा हुवा आईला आईला. कोण धरलेच गोड गोड हसू राहिलं गालामध्ये लगेच. लगेच गोड गोड गालामध्ये हसू राहिलं. हा राजाजी. मम्मीला गुदगुल्या होत नाही बरं का. मम्मीला काय तुझं, मम्मी फक्त रिॲक्ट करत नाही, होता गुदगुल्या. कोमल इकडे बघ. बापरे, मम्मी किती वेळची ऑडियन्स पाहतीये कधी पुरणपोळी फुगन. अजून गॅसवरच जाय ना पुरणपोळी. आणि नेमकी हे पुरणपोळी फुटून गेली तर काय करायचं? बापरे, मग नशीब खराब राहिलं तर मग आता काहीच सांगू नाही शकत. फुगल्यावर फुटतेच ते. फुगल्यावर फुटू दे ना, काय अडचण नाही ना. आपला ताट वगैरे रेडी आहे, पण केवळ मम्मीची पुरणपोळी पाहायसाठी मी थांबलेलो आहे. मम्मी लगेच फुगती का? इकडं आणून वेळ ठेवायचा. लागतो अजून. थोडा वेळ लागतो. कोण लावलं, काही काय. पलटल्यावर का? मम्मी पलट लवकर. ते बाबा आज काय आज काय फुगत नाही का? नाही, उलटच जर झालं. आज फुगत नाही कोमल? काय आहो तिला खालून उद्या मग ते- अरे तुला विचारतोय फुगताय की नाही फुगत आहे. फुगताय नाही हा. हा, सही आहे. कोमल कसा वाटला तुला आजचा दिवस? आजचा दिवस चांगला वाटला. हा, धावपळीतच झालं. पण धावपळ चालू आहे, काम चालू आहे. हा मम्मी इकडे बघ. वट पौर्णिमा का साजरी करता तुम्हाला? वट पौर्णिमा हा हाच नवरा जन्मोजन्मी मिळो हा. त्याच्यासाठी साजरी करतो. काय जन्मोजन्मी नको आहेत ना, 4-4 लोक पप्पा? होत आहेत. तुम्हाला? मम्मीने विचारलं नाही. होतं तुम्हाला. पप्पाला की नाही? हे बा फुगली फुगली फुगली. काहीच फुगली नाही. फुगती फुगती येते अजून. थोडा टाइम लागन. होईन का रे? होईन. तुम्ही खायला थोडा बाजीच आहे रे. हा, थोडं तूप वगैरे टाक, मस्त फुगन ती. आता हवा भरायला टाइम लागतो का नाही त्याच्यामध्ये? तुम्ही नाही येतला. तेव्हा फुगतीये. कोणाला काही लागलं तर मागून घ्या बरं का. फुगली फुगली फुगली. अरे अशी टम होती ती. फुटली पण ती इकडून फुटली ती. त्याच्यात जाऊ द्या. आई फुगली म्हणून फुगली ती. कोणाला तरी नशीब नव्हतं, म्हणजे माझाच. हे बघ. ये बघा, ये बघा, दाबली इकडून फुगली बा. फुगते का कोमल? तुझी तरी फुगते का? माझी पण फुगते. माझी पण फुगते. चला आता मी जेवण करतो, तुम्ही नंतर बसा जेवायला. मी लगेच बसून घेतो घरी जेवायला. चला आता जेवण करून बसलेलो आहे आम्ही आता इथं सगळे. आणि अलेक्सचं जेवण बाकी आहे. आणि आता आम्हाला आहे ना एक आठवलंय. आता एक आम्ही काहीतरी करणार आहे. दर एक मोबाईल द्या, 1 मिनिट मोबाईल द्या. बसरे आता बाया, आता एक ट्रिक आहे. सबस्क्रायबर वाढवायची एक ट्रिक आहे. आता काय करायचं बघ. कोणाला करताय आता? थांब. हॅलो. हा, सबस्क्राईब केलं का चॅनलला? हा, नाही केलं? लगेच कर. लगेच लगेच करतो. लगेच फोन चालू दे. करतो ना नाही कर लगेच. फोन चालू दे. थांब, लगेच सांग. मी आलं का लगेच सांग तुला. थांब, वाढायला पाहिजे लगेच. हा, वाढला. हॅलो, वाढलं. ठेव आता, ठेव. कसं काय एवढं झाला? हा? एवढं लवकर करतील लगेच? मग लगेच मग सगळ्यांनी टाकून ठेवले ना. ही अशी स्ट्रॅटजी आहे. जर कोणाला सबस्क्रायबर वाढवायचे आता अशी स्ट्रॅटजी करायची. सगळ्यांना इन्स्टाला पोस्ट करून द्यायचं सबस्क्राईब करायला. लगेच इन्स्टाला पोस्ट होऊन जातं. लगेच सबस्क्रायबर वाढ. तू आता इंस्टाला पाठवलं का सगळ्यांना? सगळ्यांना इंस्टा अरे देवा. सबस्क्राईब.
आता ॲलेक्सचं जेवायचं चालू आहे आणि ॲलेक्स बघा तुम्हाला दाखवतो बरं का मी. ॲलेक्स आहे ना एवढा चालू आहे, ॲलेक्सला बिलकुल सहन होत नाही. म्हणजे त्याला जर खायला दिलं ना, आता बघा तुम्ही पुरणपोळी खातोय तो, बघा आता पुरणपोळी त्याचं खाणं एखाद्या माणसासारखा खातो तो. आगाव स्पेशल तुपाची पुरणपोळी आहे. स्पेशल तूप लागतं, तूप असन तरच खातो भाऊ मी. तेल असं पचपच हा, आणि जर तेल राहिलं तर खाणारच नाही. आणि खापऱ्याच्या पुरणपोळीवर पण तूप लागतं बरं का आयुष? हो तूप तूप दाखव ना जवळून एकदा. पुढे हे बा असं तूप राहिलं तरच खातो. देवाजवळचा पाऊस जर तूप खाऊन गेला एकदा तो चोरी चूप आहे. पाहते डोळे पुसून दम नाही का पाहतो. आलो? तुपाला तर डोळे पुसून पाहत होतो. बिलकुल दम नाही झाला. वा रे वा, तूच खातोय. मम्मी तू नाही खाऊ घातलं तर खाऊन घेईन तो. आयुष अजून पोळी आणि त्याला तूप टाक. मारी तुला काम सांगितलं ना. आज किती आहे गं? जायचंय गाडीत जायचंय आता ॲलेक्सला आम्ही बाहेर फिरवायला येतोय. ॲलेक्स एवढा खुश आहे. की बस पाऊस येतोय का नाही ना. ॲलेक्सला आता बाहेर गाडीमध्ये येतो, लांब घेऊन चाललोय फिरायला. चला तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. ॲलेक्सला आणलंय फिरायला आता. बघा वातावरण एक नंबर आहे, काय दिसतंय राव. आहा कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? एकदम छान फ्रेश आणि असं शांत वाटतंय. वाटतंय हा ना? न आजार लागण्याचं ठिकाण. हा. हवा शुद्ध. शुद्ध हवा आहे. ॲलेक्सला सोडू का? ॲलेक्सला सोडू का? नका इथं असे असे थोडक्यात घर आहे. तो सोड. कुठं भेटेल ह्याच्या अंदाजाने लागणार. हे पा एकदा तो नवीन एरियामध्ये शैतान झालेला आहे. नवीन एरियामध्ये येऊन तो असं वाटतंय मला. मस्त आवडतं आमच्या. काय झालं? त्याच्यासोबत आयुष हा. मी किती शेर आहे हा, तसा तो आहे की नाही. तो हा. तो नुसतं दिसायला आहे. हा. आपल्या समोर कोणी शेर नाही का? गाणे बघ. अरे ॲलेक्स कुठं गेला? ॲलेक्स गायब झाला. अरे इकडे बी नाही, इकडे बी नाही. गेला कुठं? अरे कुठं बी नाही. अरे बापरे. आता ॲलेक्स आता बघा तुम्हाला दाखवतो मी. ॲलेक्स इथं आहे. आले वा. हॅलो मस्त जागा भेटली उलट. मोठी जागा आहे हो. एकदम टेन्शन. चांगला बसलो होतो ना मी. काढला आवाज दिला म्हणा. एवढी भारी जागा दिली तुला. का बरे रडतोय आता. देत आण तिला. आता मित्र आलेले आणि आता मी चाललेलो आहे मोमोज वगैरे खायला. अल्पेशच्या दुकानावर चाललोय. कुठं जायचंय जग्गे? हा साई बोललेलो. अजून याचा रिझल्ट लागायचा बाकी आहे. हा आदित्य याचा रिझल्ट लागलाय. याला 87 पडले म्हणून आज 87च्या पार्टीमध्ये आम्ही मोमोज खायला चाललेलो आहे. मजबुरी नाही आहे. मोठं मन ठेवून नको खाऊ घालू. मन साफ ठेवून खाऊ घाल. जर माझा पोट खराब झाला बेटी हाट मी येणारच आहे. शब्द माझे खरे ठरतील नाही तर. चला काय व्लॉग चालू राहतील. चला काय सांगायचंय? आदे ए जग्ग्या खरं सांग काय सांगायचंय? तुम्ही सांगा. ए शाळा काय घेतो? सगळ्यात महाग काय? इकडे त्यांचं मेनू. सगळ्यात महाग काय आलप्याच्या सगळ्यात महाग? अरे मी काय म्हणतो इथं 100 लागतो 400 रुपये. बरोबर आहे का रे? जग्ग्या लुटायचा जाग. जग्ग्या लुटायचा बर का. हा एक चीज प्राइस घेऊ 2. हा ही घेऊ 3. हा एक नाही कशात. आम्हाला बिल वाढवायचंय भाऊ. आम्हाला टेस्टी काय घेत नाही. जग्ग्या 5 झाला 87 पडले. 90 आहे का बाप. 3 वाढवले 87 होते. 8 मला 87 एकाला 88 त्याला 90 फेके फेके किती वाढले 3 नाही त्याला रे मला काय. चल काय घ्यायचं सीजन कोण आहे?
पनीर 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 दे, पनीर देऊन दे. तोच रेट आहे ना, हा तेच रेट आहे तरी. पनीर लावून दे मध्ये. पनीर पनीर कुरकुरे पनीर. आणि एक फ्राईज लावून दे, पेरी पेरी वाले. मला फ्राईड पनीर कुरकुरे नको. आणि एक फ्राईज कर पेरी पेरी. तुला काय घ्यायचं? जग्गे तू तू काय नाही खाणार? नाही जग्गे नाही, जग्गे काही नाही खाणार. नाही, अजून मोमोज पण तू जो पार्टी देतो तोच आणून देतो, सर्व करून देतो. अय फ्राईज कुठे? येत आहे ना, जग्गे जर फ्राईज आले नाही भेटता. येत आहे. हा तू फ्राईड घेतली जग्गे. कुरकुरे खाऊ खाऊ टाकलो रे मी. जग्गे जग्गे किती जाणार आज? जग्गे 87 आहे म्हटल्यावर 870 रुपयाचं बिल पाहिजे होतं राव. 5 किलो वाढलं. अरे हा ते वजन वाढलं तुझं 5. वाढलं हे असं बाहेर काशीन तर वाढणारच आहे. जग्गे झाड आहे, देऊन दे इकडं. नको देऊन दे. सुक्रिय सोडवलं आता डायरेक्ट पार्टनर चेंज आहे. आता पहिले मोमोज खात होतो मित्रांसोबत, आता आलेलो आहे डोसा खायला दीदी त्यांच्यासोबत, दीदी आणि दाजींसोबत. बघा तुम्हाला होतं का बरं आलोय आपण सांगा आता. काय खायचं. घरी होती पुरणपोळी, हा आणि आणि- पुरणपोळी एकदा खाल्ल्यानंतर परत इच्छा होत नाही. इच्छा होत नाही कोणाची होत नाही. यांची. हा नाही. आणि डोसा खायला का बरं आलोय आपण? त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही बघितलं डोसा हा, मग खाल्ला. यांना इथंच खायचं होतं डोसा. मी पाहिलं की तुम्ही व्हिडिओ मध्ये डोसा खात होते, हा मग मला पण खायचं होतं. असं. आणि आपल्या इथं उद्या सकाळी डोसाच आहे, तुम्हाला सांगू. चालतंय. हा. मी त्यांना तेच South म्हणली, Indian ला कधीच आधी बोलले कंटाळा असते तर मी घरी बनवलं असतं, पण ते म्हणे नको, मला तुम्ही खाल्लंय ना, मला इथं टेस्ट करायचंय. अच्छा. आता तुम्ही काय मागवलाय? मी स्प्रिंग चीज, चीज स्प्रिंग हा डोसा. आणि तो मसाला चीज. मसाला. आणि मी मागवलाय काहीच नाही. कारण की माझं मोमोज एकदम भारी पोट भरलेलं आहे, म्हणून माझी काही इच्छा नव्हती आता खायची. वहिनी आणि मम्मी घरीच उपवास. आणि त्या दोघी आहेत, कोमल आणि मम्मी, त्यांच्या त्यांनी उपवासाचा दुपारी यांनी काहीच फायदा खायला घेतला. नव्हतं, तर ते आज हे करताय, उपास वगैरे घरीच सोडताय पुरणपोळी खाऊन. आणि त्यांना ती जास्त इच्छा झाली होती, कारण की आम्ही बाहेर आलेलो आहे, पण आम्ही काही त्यांना आणलं नाही बाहेर आता. म्हणून आता ते व्हिडिओ बघणार आणि त्यांना आपण जळू आता, खाऊ खाऊ त्यांना जळू आता डोसा खाऊन आलो, आणि डोसा खाल्ल्यानंतर आता त्यांना झाली क्रेविंग पिझ्झा खायची. हा आता परत पिझ्झा. पहिले मी बोललो असतो मोमोज खायला तेव्हा आले असते. घरी सांगितलं मोमोज नाही आवडत. ठीक आहे, चला पिझ्झा घ्या आता. आता बसलोय आम्ही निऑनला, कॅफे निऑनला बसलोय. कोणता घेतली तुझी? ऑनियन नका चाल द्या, मला एकदम पोट भरलेलं आहे. फक्त कॉर्न दाजी जर कोणाची इथं आले तर फक्त कॉर्न आवडलं दाजीला, लक्षात राहू द्या. कॉर्न शिवाय काहीच आवडत नाही. फक्त मका. गोड मका होता का पण का फिक्का डोस लागत नाही इथं. टेस्ट कशी गोड आहे की? ठीक, चांगलं आहे. आता कॉर्न देईन का? चांगलं आहे ना, म्हणजे येऊन फायदा झाला काहीतरी असं. हा? पिझ्झा खायचा आणि नंतर करून टाकायचा, कारण की आता भरपूर खाल्लेलं आहे. नुसतं खाल्लं. पण दाजींच्या ह्याच्यात तरी बी माझ्या एक प्लॅन आहे वाटतं. अजून सोडा घ्यायचा आहे की अजून सोडा घ्यायचा आहे. तू नाही खाणार, ते मी आणि दाजी खाणार आहे. सोडा घेऊ त्याच्यामध्ये दाजी, आणि नंतर मग एड करून टाकू. दिवसभराचा कोटा भरपूर झालेला आहे आता पिझ्झा एन्जॉय करतो आणि नंतर सोडा वगैरे घेऊ आणि नंतर घरी जाऊ. कधीपासून माहिती का, आम्ही 3-3:30 ला आलो नाही का काल. दाजींचं नशीब एवढं खराब आहे, काल पण जेवण करून आलो आणि त्यांना सोडा घ्यायचा होता, गोटी सोडा, दुपारी पण घ्यायचा होता, ते बी आलं नाही. माझं काल दुपारी बी आले होते दीदी आणि दाजी, तेव्हा बी नव्हता. आणि आता आम्ही जेवण करून बाहेर आलो गोटी सोडा घ्यायला, बाहेर फिरत होतो
आता बी गोटी सोडा भेटलेला नाही. एखाद्याचं नशीब किती खराब राहू शकतं हे तुम्ही या गोष्टी होऊन तुम्ही अंदाजा लावू शकता. माझं नाही नशीब करा त्याचं खराब आहे. त्याचं खराब आहे, त्याचे 15 रुपये पाया गेले. हा. दाजींचं नाही खराब. बाई, ह्यांनी दोरे किती बांधले त्या झाड. हा. दाजी हम्म. या गोष्टीमध्ये तुमचे 2 शब्द बोलावे माझं नाही तुम्ही. नशीब खराब त्याचं खराब आहे. त्याचं खराब आहे. हा. का बरं? माझे 15 रुपयाला तो मुकलाय. मुकलाय. मग त्यांनी पप्पी घ्यायला पाहिजे होती का? 15 रुपयाचं आहे ना? कितीच आहे? 15च आहे ना. हा, मग 15. माझ्या 15 रुपयाला मुकलाय तो. तुमच्या 15 जाऊ द्या, आयुष बी घेणार होता. 30 रुपयाला मुकलाय. काल तर जवळजवळ तो 100-1 रुपयाला मुकलाय. काल तर 100 रुपयाला मुकलाय तो. हा. जाऊ द्या, नशीब नव्हतं त्याचं आलं. काल पप्पांनी पण ठीक आहे, झाला आता. घेतला. पुढच्या वेळेस डायरेक्ट जेव्हा दाजी येणार पुढच्या पुढच्या वेळेस चक्करला. मी सोबत घेऊन येईन. गोळा सोडा इथं आल्यावर घे. असं करू आपण, दुकानातून जाऊन गोटी घेऊन घेऊ. घरी सोडा पडेल त्याच्यामध्ये टाकून गोटी त्याच्यात सोडा बाटली होऊ टाकू, बाटलीत गोटी टाकू. हा. डोक्याला ताण. अवघड आहे. अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. आज जास्तच हेवी डोस झालेला आहे, जरा जास्तच खाल्लेलं आहे आज. थोडं कॅलरीज बंद करायच्या होत्या, पण लोकांना आज झोप लागते. आज लवकरच झोपताय लोक सगळे, मग आपल्याला बी झोपावं लागतंय आता नाविलाज. आणि थोडा पाऊस पण सुरुवात झालेली पावसानं पण. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय बोलायचं? गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय. चलो.